बोलेगाव नागापूर परिसरातील विकासाचे जनक शिवसेना युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय कातोरे. अक्षय कातोरे म्हणजेच बोलेगावचा विकास. बोलेगाव नागापूरमध्ये शिवसेनेचा मेळावा गाजला. 11 कोटींच्या विकास कामांचा ठसा. अक्षय कातोरे यांना प्रभाग 8 मधून उतरण्याची नागरिकांची मागणी. बोलेगाव नागापूर परिसरात आयोजित मेळाव्यात हजारो नागरिकांनी शिवसेना युवा सेनेचे जिल्हा प्रमुख अक्षय उर्फ आकाश कातोरे यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 8 मधून उमेदवार म्हणून मैदानात उतरावे अशी मागणी केली. राघवेंद्र स्वामी मंदिर प्रांगणात पार पडलेल्या या मेळाव्यास 3 ते 4 हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते, ज्यामध्ये युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून बोलेगाव नागापूर परिसरासाठी 11 कोटींचा विकास निधी मिळवण्यात आला असून या निधीतून परिसरातील अनेक कामांना गती मिळाली आहे. या कामांमध्ये अनेक वर्षांपासून रखडलेल्या गणेश चौक बोलेगाव आणि गणेश चौक आंबेडकर चौक रस्त्यांचा समावेश आहे. आंदोलने व रास्ता रोको झाल्यानंतरही प्रलंबित असलेले हे रस्ते निधी उपलब्ध झाल्यानंतर सुसज्जरित्या पूर्ण करण्यात आल्याचे नागरिकांनी नमूद केले. विकास कामांमुळे परिसरात ओळख निर्माण झाल्याने अक्षय कातोरे यांना बोलेगाव विकासाचे जनक म्हणून संबोधले जात असल्याचेही यावेळी उपस्थित नागरिकांनी सांगितले. मेळाव्यात शिवसेनेचा भगवा झेंडा प्रभाग क्रमांक 8 मध्ये पुन्हा फडकताना पाहण्यासाठी नागरिकांनी उत्सुकता व्यक्त केली. या कार्यक्रमाला साहेबराव सप्रे, सुभाष महाराज कातोरे, अजय महाराज बारसकर, लोभाशेठ कातोरे, दशरथ महाराज कातोरे, राधा किसन महाराज कातोरे, रावसाहेब वाटमोडे, माजी नगरसेवक मदन आढाव, योगेश गलांडे, अंबादास शिंदे, भांडे मामा, मोहनराव कातोरे, शेलार मामा, राहुल सप्रे, गणेश भोर, किशोर सप्रे, भाऊ भोर, पाखरे सर, पंढरीनाथ सप्रे, कांचन इंगवले, गोसावी मावशी यासह मोठ्या संख्येने नागरिक आणि कातोरे यांचा मित्रपरिवार उपस्थित होता. आकाश दादांना मी माजी नगरसेवक म्हणतो. ते दाजी माझे, ते माजीच नगरसेवक आहे. हे नगर शहरातल्या 66 नगरसेवकांचं म्हणणं आहे. टोटल 67 आकडा आहे. 66 नगरसेवकांचं आज आपण तेच म्हणणं आहे. ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी पण तेच म्हणणं होतं. आकाश दादा हे नगरसेवक म्हणून निवडून आलेलेच होते. 50-60 मत म्हणजे काही फार मोठा फरक नव्हता. मागच्या वेळेस जी ताकद लावली सगळ्या मित्र परिवारांनी, त्याच्यापेक्षा डबल ताकद यावेळेस लावायची. विरोधक कोणी असो त्याच्याशी आम्हाला काही घेणं नाही. कोणी विरोधक असो, आकाश दादा नगरसेवक 1001% यावेळेस होणार. मी तुम्हाला सप्रे परिवाराच्या वतीने खात्री देतो. दिवस रात्र एक करणार, रक्ताचं पाणी करणार, पण या माणसाला यावेळेस निवडूनच आणणार. कारण ही आमची गावाची प्रतिष्ठा आहे. गावामध्ये आज 22,000 मतदानाचा वार्ड आहे. एक माणूस पण असा खमक्या माणूस नाही का या माणसाकडे बघून आज आपण 4 कामं घेऊन जाऊ शकतो. कोणाचे गोरगरिबांचे काही कामं असतील, सामाजिक कामं असतील, कुठे काही असतील, आडी अडचणी असतील, एवढ्या माणसामधून आज एक तरी माणूस असा पाहिजे की तिथं गेल्यानंतर आपलं काम झालं पाहिजे. आपल्याला दुसऱ्याकडे जाण्याची वेळ नाही आली पाहिजे. कामचं हे काम करा, ते काम करा. आपल्या गावातला माणूस पाहिजे, नागापुरातला माणूस पाहिजे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये आता 1999 पासून पालिका आली, 25 वर्ष झाले. नागापूरमध्ये एकही माणसाने स्टँड घेतलेला नाही. 25 ते 30 वर्ष झाले. आज कोणी माणूस सक्षमपणे सांगू शकत नाही मी वार्ड मध्ये हा विकास केलाय, त्या मुद्द्यावरती मला निवडणूक लढवायची, मला मतदान करा. या माणसाने मागच्या वेळेस पराभव होऊन सुद्धा तो पराभव पचवला आणि खासदार निधीमधून 5 ते 7 कोटी रुपयाचे काम मंजूर करून आणले आणि ते करूनही दाखवले साक्षात. अगदी आपापल्या समस्या त्यांनी सांगितलेलं आपल्या आपल्या जीवनामध्ये आकाश दादांनी काय केलेलं आहे या सर्वांनी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. कधी कधी असा प्रसंग येतो विशेष करून या निवडणुकीच्या काळामध्ये तर येतोच. पैसे देऊन या ठिकाणी सगळं माणसांना लागत मी सांगायला नको, परंतु या ठिकाणी अगदी आपल्या मनापासून या ठिकाणी तुम्ही सर्वांनी उपस्थित राहिलात, उपस्थिती दाखवली. परत एकदा मी सर्व आमच्या कातोरे परिवाराच्या वतीने सगळ्यांचं मनोगत व्यक्त करतो, सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी
आकाश तर निवडून येणारच आहे, मला खात्री आहे. पहिला पाया, पहिली सुरुवात ही नाथ संप्रदायाच्या प्रांगणात झालेली आहे आणि नाथ संप्रदायाची शक्ती आपल्याला सर्वांना अनुभूत आहे. त्यांना जो शरण गेला त्याचं सगळं दुःख हरण करण्याची शक्ती त्यांची आहे. म्हणून आकाशच्या मनामध्ये जी काही मनोकामना आहे ती मनोकामना निश्चितपणे राघवेंद्र स्वामी आणि या ठिकाणी परिसरामध्ये असणारं जे काही नवनाथ मंदिर या ठिकाणी हे निश्चित त्यांची पूर्ण करतील. आता आपल्या समोर जे काही चित्रफिती दाखवल्या आकाशसाठी सगळे जमलोय. मान्य व्यासपीठ, नाना, सगळेच मान्यवर. सांगायचा, मेळावा घ्यायचा, कमवून घ्यायचा, कशासाठी घ्यायचा, ते 2-3 दिवसापूर्वी आम्ही बोलत होतो. आकाश माननीय स्वर्गीय अनिल भैया राठोड त्यांची मला आज आठवण झाली. तर आम्ही आकाशचा प्रवेश करण्यासाठी रात्रीतून जळगावला गेलो. त्यात गुलाबराव पाटलांना बोलवलं, गणित चौकात प्रवेश झाला होता आपला. त्या अनिल भैया राठोडांनी प्रचंड प्रेम आपल्या या भागात केलं आणि आकाशचा आम्ही प्रवेश केला. निवडणूक लागली, थोड्याशा मतांनी आकाशचा पराभव झाला. नंतर स्वीकृत नगरसेवक आलं कॉपचं. सगळ्यांचं म्हणणं होतं आकाशला दिलं पाहिजे, सगळ्यांना अधिकार होता. मी काय म्हणलं, आकाश तुला पण मागण्याचा अधिकार आहे, जे भैया ठरवतील त्यांना भेटेल. पण त्यावेळेस त्याला एक शब्द दिला होता, तर तुला टेन्शन घेऊ नको, 100% तू नगरसेवक होत असतो आणि होणार, तुला सांगतो यावेळेस. त्याचं कारण आहे, हे असंच नाही. आम्ही त्या गणेश चौक ते बोलेगाव फाटा त्या रोडच्या कामासाठी पालिकेत गेलो. तर गेले 10 वर्ष झाले आपण सगळे सक्रिय काम करतायत या भागामध्ये. त्या 1% बूट फेकला, 1 महिना जेलमध्ये राहिलो. बाकीचे सगळ्यांची जायना झाली, सगळे 1 महिना फरार होते. पालिका 3 दिवस बंद होती. प्रचंड संघर्ष सत्तेत नसल्यावर करावा लागला. ती करायची तयारी, कारण शिवसैनिक हा कायम संघर्ष करत असतो. ठीक आहे, आम्ही समाजासाठी मी राजीनामा दिला आणि राजीनामा देऊन पक्ष पण सोडून दिला, तो समाजाचा विषय होता. त्यानंतर हा रोड, आता हा तर रोड सगळ्यांना, आपल्याला सगळ्या नागरिकांना माहिती आहे. ते रोडनी फिरायचं अवघड झालं होतं. लोक नगरसेवकीसला का शिव्या द्यायचे. पण तुम्हाला सांगतो, प्रचंड त्यासाठी पण संघर्ष करावा लागला. माझी खासदारांनी, आकाशने, आम्ही सगळ्यांनी शिंदे साहेबाकडं. मी तर एकदा भाळवणीला आतूनच होतो ना, शिंदे साहेब आलेले होते भाळवणीमध्ये. शिंदे साहेबांना चालत्या गाडीत मी आडवा झालो. मी म्हणलं, साहेब 1 मिनिट माझं ऐकावं लागेल. अहो म्हणलं, महाराष्ट्रातून तुम्हाला पहिला पाठिंबा दिला मी, त्यावेळेस तुम्ही तर मुख्यमंत्री नव्हते, तुम्ही गुवाहाटीला गेले, मी पाठिंबा दिला होता. देण्याचे कारण वेगळे होते. म्हणलं ते रोड करू नाही राहिला, जावळी होते ना, जावळीला फोन लावला माझ्या समोर बाईने. येथे एका मिनिटात तुम्हाला सांगतो, जावळीने मला बोलून घेतलं. नंतर त्यानंतर ते रोडची प्रक्रिया सगळी झाली. ते ऍक्च्युअली कॉन्क्रीट रोड होता. झाला असता, आम्ही भांडून घेतला होता. 4,25,00,000चा रोड होता कॉन्क्रीट आणि ड्रेनेज होती. तो झाला असता तर खरं स्वप्न पूर्ण झालं असतं. तुम्हाला सांगतो, तो एक तर 9 मीटर आम्ही करणार होतो कॉन्क्रीट, तो झाला 7 मीटर आणि डांबरे झाल्यामुळं. ठीक आहे, ते काम पण चांगलं केलं त्यांनी, कारण त्या ठेकेदारांनी सांगितलं 20 वर्ष या रोडला जर खड्डा पडला, आणि खरंच तुम्हाला सांगतो एवढा पाऊस झाला, एक खड्डा त्या रोडला पडला नाही. नवीन टेक्नॉलॉजी वापरली होती, असा सुंदर रोड गेला. त्यानंतर माझा राजकारणामध्ये कुठलाही
हे नव्हतं. लोबाशेठ होते ते समाजकार्यामध्ये होते, एकदा निवडणूक लढवली ते त्याच्यानंतर आमच्या कुटुंबाचा कुठल्याही पद्धतीने असा राजकारणाशी गेले 10-15 वर्ष संपर्क राहिलेला नव्हता. पण माझा राजकारणामध्ये त्यामुळे माझाही कुठलाही संपर्क नव्हता. मी माझं इंजिनिअरिंग कॉलेजला शिक्षण कंप्लीट केलं. त्यानंतर मी स्पर्धा परीक्षेचा पेपर देत होतो, MPSC UPSCचा अभ्यास करत होतो. हे सर्व करत असताना माझा मित्रपरिवार कायमच लहानपणापासून जोपर्यंत कॉलेजला होतो त्यानंतरही आज तागायत मित्रपरिवार हा मोठा राहिलेला आहे. आजही माझा बालवाडीचाही मित्र आज माझ्यासोबत आहे. माझा 1ली 10वीचा मित्र माझ्यासोबत आज काही 10वीचे मित्र माझे इथं असतील. काही इंजिनिअरिंगला डिप्लोमाला सोबत असणारे मित्रपरिवार आज इथे. त्याच्यानंतर काही व्यवसायामध्ये पण माझ्यासोबत असणारे लोक पण या ठिकाणी, आणि राजकारणामध्ये पण मी राजकारण करत असताना राजकारणामध्ये पण मिळालेले साथीदार आज या ठिकाणी माझ्यासाठी तो उपस्थित आहे. म्हणजे आजपर्यंत माझा बालवाडीच्या मित्रापासून सुद्धाचा आजपर्यंतचा मित्र हा माझ्यासोबत आहे. असा कोणीही व्यक्ती नाही की तो माझ्यापासून दुरावला गेला किंवा माझ्या काही चुकांमुळे दुरावला गेला. तर राजकारणामध्ये येण्याचा कुठलाही संकेत नव्हता, पण मित्रांच्या सर्व या प्रत्येकाच्या अडीअडचणीला जाणं, प्रत्येकाला भेट देणं, प्रत्येकाच्या सुखादुःखात जाणं, या सगळ्या गोष्टी करत असताना मागच्या वर्षीची निवडणूक ही आपल्या सर्व मित्रपरिवारांनीच हातात घेतली. म्हणजे नाही आपल्याला उभं राहायचं. तर त्यावेळेस मी सर्वांचा विचार घेतला काय केलं पाहिजे. मदन शेठनी सांगितलं की अनिल भैया म्हणत होते की तुम्ही लेडीज उमेदवारी घ्या, पण लेडीज उमेदवारी घेण्यामागं कारण असं होतं की हे सगळा जो गाडा हाकला होता तो सगळं मित्रपरिवाराने हाकला होता. आणि तो कोणासाठी हाकत होता? कुठल्याही स्त्रीसाठी किंवा आईसाठी किंवा बायकोसाठी कोणासाठी नव्हती. त्यांची फक्त इच्छा, प्रामाणिक इच्छा होती की आकाशसाठी करायचं. आकाशसाठी काय करायचं? तर आकाश हा प्रत्येक सुखादुःखाला आमच्या अडीअडचणीला उभा राहतो, प्रत्येक ठिकाणी येतो. म्हणून आकाश तू उभा राहा. आणि त्यावेळेस सुद्धा परिस्थिती अशी होती की माझा त्या अगोदर मित्रांसाठीच, सर्व मित्र परिवारासाठी हा खूप मोठा संघर्ष झालेला होता. ना माझ्या वडिलांचा असेल किंवा माझं असेल, कुणासोबत कुठल्याही प्रकारचं वैर नव्हतं, पण सर्व मित्रपरिवाराच्या प्रत्येक व्यक्तीसाठी धावून जाणं, प्रत्येकासाठी उभा राहणं, या सगळ्या गोष्टी करत असताना कळत नकळत काही लोकांसोबत माझा संघर्ष झाला. त्या संघर्षाचं रूपांतर गेल्या वर्षीच्या राजकारणामध्ये झालं. तर मागच्या वर्षी उभा राहिलो तर माझ्या सर्व मित्रपरिवारांनी खूप रात्रींदिवस एक केलं. म्हणजे अवघ्या 4 ते 6 महिन्यामध्ये आपण म्हणजे जवळपास 5000 मतदान हे मागच्या वर्षी दिलं गेलं. जनतेने मला मतदान केलं गेलं. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात फार कमी वेळामध्ये एवढं 5000 मतदान हे मला तुम्ही प्रेमारूपाने दिलं. प्रेमाने आणि आशीर्वादाने हे एवढं मोठं मतदान टाकलं. त्या गोष्टी त्याच्यानंतर मी पडलो. 2 दिवस डिप्रेशनमध्ये गेलो, 4 दिवस डिप्रेशनमध्ये गेलो. ठीक आहे म्हटलं, 4 दिवसानंतर मी परत भानावर आलो. मी विचार केला की 5000 लोक जर 4 महिन्यामध्ये माझ्या पाठीमागे उभं राहू शकतात, 4च महिन्यामध्ये जर एवढे 5000 लोक जर माझ्यावर विश्वास ठेवू शकतात, तर आपण हा विश्वासाला तडा गेला नाही पाहिजे आपल्याकडनं. कधीच इथून पुढं उभ्या आयुष्यामध्ये काही झालं तरी चालेल, आपलं नुकसान झालं तरी चालेल, आपला फायदा झाला तरी चालेल, आम्ही काहीच आपलं आयुष्यात कुठल्याही लेवलपर्यंत आपल्याला जायची वेळ आली तरी चालेल, पण ह्या ज्या लोकांनी आपल्यावर विश्वास टाकलाय ह्या लोकांचा विश्वासाला तडा जाता कामा नये. हे जे 5000 लोक आज आपल्या मागे उभे राहिले त्यांना आपल्याला शेवटपर्यंत न्याय द्यायचं काम करायचं. ही गोष्ट मी त्यापासून मनात बांधली. त्यानंतर 4 दिवसांनी 5 दिवसांनी मी परत कामाला लागलो. परत प्रत्येकाच्या सुखादुःखात असेल, प्रत्येकाच्या कोणाचं लग्न असेल, कोणाचं वाढदिवस असेल, कोणाचा साखरपुडा असेल, कोणाच्या 10व्या मूर्तीच्या कार्यक्रमात मी कधी कुणाचा कार्यक्रम मिस होऊ दिला नाही. प्रत्येकाच्या कार्यक्रमात प्रत्येकाच्या सुखादुःखात जायचा प्रयत्न मी केला. त्याचप्रमाणे आपण पाहतो आपला भाग हा खूप आध्यात्मिक भाग आहे. आपल्या भागामध्ये वैष्णवपंथ तसंच अध्यात्माचं मोठं कार्य हे आमचे नाना असतील आणि बाकीचे सर्व हरिभक्त पारायण मंडळी यांनी केलेलं आहे. 12ही महिने आपल्या वार्डामध्ये, आपल्या भागामध्ये, बोलेगाव नागापूरमध्ये सप्ताह 12ही महिने चालतो महाराज, बरोबर आहे का नाही? तर 12ही महिने कुठलाही सप्ताह सुद्धा मी मिस नाही केला. कुठल्याही सप्त्याला आलो नाही, गेलो नाही, असं कधी झालं नाही. एखाद्या वेळेस कळत नकळत जर झाला असेल तर आईला पाठवलं, वडिलांना पाठवलं, पण आपल्याला कुठलाही कार्यक्रम सप्ताह हा मिस नाही करायचा. त्याच पद्धतीने गणेशोत्सव असेल, प्रत्येक वर्षी प्रत्येक मंडळाला माझी गणेशोत्सवाला भेट असते. त्याच पद्धतीने आंबेडकर जयंती असेल, अण्णाभाऊ साठे जयंती असेल, ईदचा कार्यक्रम असेल, प्रत्येक कार्यक्रमाला मी जातीने हजर राहतो. का
तर प्रत्येकाची भावना हा त्याच्या वैयक्तिक कार्यक्रमाशी जोडली गेलेली असते. प्रत्येकाला वाटतं की बाबा आकाशने आमच्या कार्यक्रमाला यावा, बाकीच्या समजा ह्या सगळ्या जवळच्या लोकांनी आमच्या कार्यक्रमाला यावा, त्याच्यामुळे त्यांची भावना दुखावं नाही म्हणून मी प्रत्येकाच्या कार्यक्रमाला, प्रत्येकाच्या सुखादुःखात आजपर्यंत आपण जात आलो. त्याच पद्धतीने वेगवेगळे कोरोनाच्या काळामध्ये कोणाला ऑक्सिजनच्या बाटला असेल, कुणाला होमिओपॅथिकच्या गोळ्या वाटल्या. आपण जवळपास 2000 कुटुंबांना आपण होमिओपॅथिक आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटल्या गेल्या. त्यावेळेस आपण घरोघरी जाऊन आपल्या मित्र परिवारांनी प्रत्येकाने एक कॉलनी धरली, प्रत्येकाने होमिओपॅथिक इम्युनिटी बुस्टरसाठी गोळ्या वाटल्या गेल्या होमिओपॅथिकच्या. त्यानंतर ऑक्सिजनचा बाटला असेल, काही डोस असतील, हे सर्व आपण कोरोनाच्या काळात काम केलं गेलं. त्याच पद्धतीने रक्तदान शिबिर 2 वेळा आयोजित करण्यात आलं आपल्याकडनं. त्याच्याच पद्धतीने सामाजिक काही धोरण म्हटलं तर वृक्षारोपणाचे पण कार्यक्रम आपण भरपूर 2 ते 3 वेळा आपण आपल्या भागामध्ये आयोजित केले. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.